मुंबई महानगर परिसरात आगामी काळात केबल कारमधून वाहतूक होणार आहे। रोपवेच्या माध्यमातून केबल कार या प्रकल्पाला केंद्राची मान्यता आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची या संदर्भात भेट घेतलेली आहे। मुंबईत आगामी काळात केबल कारमधून वाहतूक होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। खरं तर त्या संदर्भात केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करणार आहे। मुंबई महानगर परिसरात केबल कार प्रकल्पाचं केंद्राकडे सादरीकरण करण्यात आलंय। मुंबई उपनगर आणि शहरातील वाहतूक कमी वेळात कमी करण्यासाठी हे सर्वेक्षण आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न। भविष्यात केबल कार सारखी हवाई सेवा विकसित होणे गरजेचे। प्रकल्पाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची तत्वत मान्यता आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडले। धनंजय, तर अनेक दिवसांपासून आपण वारंवार या संदर्भात चर्चा होते, मुंबईमधली वाहतूक कोंडी असेल किंवा इतरही महत्त्वाच्या मेट्रो शहरामध्ये। मात्र आता अत्यंत महत्त्वाची केबल कार संदर्भात प्रताप सरनाईक यांनी नितीन गडकरींची भेट घेतली। या संदर्भात काय माहिती आहे? या केबल कारचा नेमका प्रोजेक्ट कसा आहे? कारण आपण जर पाहिलं तर कालच केंद्रीय वाहतूक विभागाची सगळ्या राज्यातील वाहतूक मंत्र्यांसोबत बैठक झाली। यावेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा उपस्थित होते। या बैठकीत प्रत्येक राज्यातील वाहतूक विषयी असलेले जे प्रश्न आहेत ते मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मांडण्यात आले। त्यामध्येच मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी आणि मुंबईत वाढती लोकसंख्या या सगळ्या विषयावरून कशा प्रकारे वाहतूक ही सुरळीत करता येईल या संदर्भातली चर्चा झाली। आणि यामध्ये राज्याचे जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक त्यांनी केबल कार योजना ही मुंबईमध्ये राबवली जावी, मुंबई प्रदेशात राबवली जावी असा प्रस्ताव जो आहे त्याचा तो सादर केला। आणि यानंतर नितीन गडकरी यांनी सुद्धा याला जर आपण जर पाहिलं तर त्याचा संपूर्ण आराखडा तयार करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। आणि या सगळ्या संदर्भात आराखडा लवकरच सुरू आहे। आपण जर सध्याच्या परिस्थितीत जर करून पाहिलं तर पालघर ते रायगड आणि असा हा मुंबईचा संपूर्ण पट्टा हा आपल्याला पाहायला मिळतो। आणि यामध्ये संपूर्णरित्या दुरून जे आहे ते या ठिकाणी नागरिक हे येत असतात, पर्यटक मुंबईमध्ये येत असतात आणि अशात त्यांची जी वाहतूक आहे ती सुरळीत व्हावी अशासाठी उपाययोजना केल्या पाहिजे। आत्ताच्या जर सध्याच्या परिस्थितीला पाहिलं तर कोस्टल रोड सारखा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे। त्यानंतर मेट्रोचं जाळं हे संपूर्ण मुंबईत ठाण्यापासून प्रत्येक ठिकाणी हे पसरवण्यात आलेलं आहे। त्यामुळे अशी गोष्ट असतानाच आता केबल कारची भविष्यात गरज पडू शकते। त्यामुळे वाहतूक जी आहे, रस्त्यावरील वाहतूक जी आहे ती कमी होईल, प्रदूषण कमी होईल, अशा विविध गोष्टी आहेत। त्यामुळे ही केबल कार किती गरजेची आहे हे प्रताप सरनाईक यांनी नितीन गडकरी यांना पटवून दिलं। आणि या प्रस्तावाचा आराखडा तयार करण्यासाठी नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे। आणि या सगळ्यावर आता लवकरच हा आराखडा तयार केला जाईल। ही केबल कार भविष्यात आल्यानंतर हवाई वाहतूक जी आहे ती सुद्धा मुंबईकरांना अनुभवता येणार आहे। त्यामुळे नक्कीच या सगळ्यामध्ये आता जर केबल कार लवकरात लवकर सुरू झाली, हा प्रकल्प मंजूर होऊन ह्याचं काम पूर्ण होऊन जर केबल कार सुरू झाली तर भविष्यामध्ये हवाई वाहतूक सुद्धा मुंबईकरांना आगामी काळात या संदर्भात काय पावले उचलले जातात आणि हवाई कारचा कशा प्रकारचा अनुभव मुंबईकरांना घेता येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद।